चला तर आज म्हटलं मस्त अशी बिर्याणी करूया, कारण आज आहे मुलांना सुट्टी. तर आता शाळेला सुट्ट्याच लागल्यात तर काहीतरी मेनू झालाच पाहिजे. तर आमच्या आवडीची बिर्याणी तुम्हाला माहितीच आहे, कारण आर्यनला सगळ्यात जास्त आवडते तर ती बिर्याणी. तर मग मस्त अशी इथं चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं. तर इथे कांदा, टोमॅटो, मिरची हे सर्व मी चिरून मस्त ते परतून घेतलं. त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेतलं. त्यामध्ये लवंग, मिरी, तमालपत्र, हळद, मीठ, मिरची पावडर, किचन किंग, धना पावडर आणि शेवटी बिर्याणी मसाला हे सर्व घालून मिक्स करून घेतले. त्याला चांगली छान परतून पाणी सुटेपर्यंत परतून घेतले. तर एका साईडला मी तांदूळ अर्धा तास भिजवून ठेवलं होतं. तर ते छान पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये उकळून घेतलं. तर हा राईस अर्धा शिजून घ्यायचा. तर आपल्याला दम बिर्याणी करायची आहे, तर अर्धा शिजवलेला तांदूळ यामध्ये घालून मस्त थर लावून घ्यायचा. त्यानंतर मस्त असं त्यावर तेलामध्ये तळलेला कांदा आणि मस्त कोथिंबीर घालून गार्निश करून घेतली. तर त्यानंतर त्यामध्ये मस्त असा फूड कलर घालून घेतला, कारण बिर्याणी तर छान दिसलीच पाहिजे. मग तिला दम देण्यासाठी मस्त असा एका गॅसवर कोळसा गरम केला आणि त्यावर तुपाची मस्त अशी धार टाकली आणि झाकून ठेवली. तर अर्ध्या तासाने बिर्याणी मी उघडणार होते, कारण त्या अर्ध्या तासामध्ये छान असं त्याला दम बसल. मग करायला घेतल्या छान अशा भाकऱ्या आणि इकडे भाजी तर मी बनवून ठेवली होती. तर एका गॅसवर बिर्याणी आणि एका गॅसवर भाजी आणि मस्त अशी इथं गरमागरम भाकरी केली आणि बसलो जेवायला. तर तुम्ही पाहू शकता कशी झाली दम बिर्याणी. तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा. तर अशी आपली एकदम साधी सोपी बिर्याणी तयार आहे. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.